अजित पवार दिल्लीत पोहोचलेत, तर दिल्लीत असलेल्या शिवसेना खासदारांनी एकनाथ शिंदेंना फोन केल्याची माहिती समोर आली आहे। या खासदारांनी राज्य सरकारची महत्त्वाची खाती दुसऱ्या मंत्र्यांकडे देऊ नये अशी विनंती शिंदेंना केल्याचं सांगण्यात येत आहे। तसंच शिंदे मंत्रिमंडळापासून लांब राहिल्यास पक्षावर होणाऱ्या परिणामांविषयी देखील चर्चा केल्याची माहिती मिळते। शिंदेंना मुख्यमंत्री पदाचा अनुभव असल्यामुळे प्रशासनावर त्यांची मजबूत पकड आहे आणि त्यांचा वचक भविष्यातही कामी येऊ शकतो अशी शिवसेना खासदारांची भावना आहे। त्यामुळे एकनाथ शिंदेंनी सत्तेत सहभागीच झालं पाहिजे असा शिवसेना खासदारांचा आग्रह असल्याचं सांगण्यात येत आहे। दरम्यान माजी खासदार राहुल शेवाळे एकनाथ शिंदेंच्या भेटीसाठी त्यांच्या ठाण्यातील निवासस्थानी पोहोचलेत। सोमेश, ही जी बातमी आपल्या समोर येते त्याबद्दल सध्याची जी अपडेट्स आहेत त्याबद्दल काय सांगशील? नक्कीच विनोद, जितक्या उत्साहाने आणि जितक्या ताकदीने महायुतीने विजय मिळवला महाराष्ट्रामध्ये, परंतु तो आनंद साजरा करण्यापूर्वीच महायुतीच्या संपूर्ण आनंदामध्ये एक प्रकारचा शुकशुकाट आणि तसं वातावरण निर्माण झालं। कारण एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपद मिळणार की नाही ही चिंता शिवसैनिकांना होती। दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पक्षात नेमकं कोणाला मुख्यमंत्रीपद दिलं जाणार ही चिंता भाजपच्या कार्यकर्त्यांना होती। या सगळ्यामध्ये आता एकनाथ शिंदेंनी सरकार बाहेर राहतील की ते सरकारमध्ये सहभागी होतील, मग गृह खातं अर्थ खातं त्यांना मिळेल का याबाबतही चर्चा होती। आणि आता शिवसेनेच्या खासदारांनी असा आग्रह धरल्याचं समजतंय की एकनाथ शिंदेंनी सरकारमध्ये सहभागी झाला पाहिजे, महत्त्वाची खाती त्यांनी स्वतःकडे घेतली पाहिजेत। एकूणच जितक्या उत्साहाने महायुतीने निवडणुका लढल्या आणि जितक्या आनंदाने त्यांनी विजय उत्सव साजरा करायला हवा होता, त्यांच्या विजयानंतर लगेचच महायुतीमधील कुरबुरी आणि अशा प्रकारे सुरू झालेली सुंदोपसुंदी पाहता नेमकं महायुती खरोखरच कधीपर्यंत सरकार स्थापन करते आणि आत्ताची परिस्थिती पाहता जे महायुतीचे शिलेदार होते ते सगळेजण विजयाने आनंदित झालेले आहेत की पुन्हा एकदा त्यांच्यामध्ये वेगळ्या प्रकारची चिंता आणि एक प्रकारची चर्चा आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर सत्ता स्थापनेच्या पुन्हा एकदा त्या आनंद आणि जल्लोष साजरा करू शकणार आहेत का हा प्रश्न आहे। कारण आता एकनाथ शिंदेंनी सरकारमध्ये सहभागी व्हावं असं शिवसेनेच्या खासदारांना म्हणावं लागतंय, तर दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे हे सरकारमध्ये सहभागी न होता बाहेर राहण्याचा निर्णय घेणार का हा देखील एक प्रश्न आहे। आणि असंच पूर्वी एकदा घडलं होतं की त्यावेळी देवेंद्र फडणवीस हे सरकार बाहेर राहणार असं ते म्हणू लागले होते। त्यामुळे नेमकं महायुतीच्या बाबतीत असं महाराष्ट्रात का नेहमी घडतं हा एक वेगळा प्रश्न आहे। विनोद, नक्कीच धन्यवाद सोमेश या संपूर्ण माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।